मला भाऊ नाही आणि अल्पभूधारक बाप शेतकरी, 2.5 चक्कर जमीन, कोरडवाहू, पाण्याची सोय नाही. आम्ही 4 बहिणी ज्यावेळी शिकत होतो ना त्यावेळी बापाच्या बनेलची चाळणी व्हायची, चाळणी. आज कळतं आम्हाला बापाची अवस्था काय. आम्ही बापाच्या टाचीला कधी, चपलीला कधी टाच पाहिलीच नाही. 4 बहिणीची फीस एकाच वेळी भरावं लागायची. घरात किराणा भरायची वेळ आणि फीस भरायची वेळ एकदाच यायची. कधी कधी घरामध्ये किराणा सुद्धा अर्धाच यायचा. कधी चटणी असायची तर तेल नसायचं, कधी तेल असायचं तर चटणी नसायची. हे काय मी चित्रपटातल्या गोष्टी तुम्हाला रंगवून सांगत नाही. माईबाप इतक्या खस्ता खाल्ल्या माईबाप. आज या परिवारामध्ये 3 वर्ष झालं दुःख आहे. पण निकम भाऊला सांगू इच्छिते, तुमचे पोरं मोठाले झाल्यानंतर, तुमच्या पोरांचे लग्न झाल्यानंतर मग बाबा वारले. आज तुमच्या समोर ती मुलगी बोलते जिच्या वडिलांना जाऊन आज फक्त 2 महिने. उद्या वडिलांचं दुसरं मासिक पुण्यस्मरण आहे 30 तारखेला. उद्या वडिलांना 2 महिने होत आहेत. या 2 महिन्यामध्ये बाप काय असतो ना माईबाप. आत्तापर्यंत मी कीर्तनात कथेत बाप सांगत होते, पण जिवंत बाप सांगत होते. पण माझ्या आयुष्याचं दुर्दैव आहे, गेले 2 महिने झाले मी मेलेला बाप सांगते. फार कमी वयात जाणं झालं. मीच मोठी मुलगी. 50व्या वर्षी वडिलांचं दुःखद निधन झालं. 2 बहिणीचे लग्न झाले, अजून 2 बहिणी शिकतायत. ते गेलेत. आता सगळं आमचं व्यवस्थित. त्यांनी एवढ्या खंबीर बनवून ठेवलं माईबाप आम्हाला. आयुष्यात किती संकट येऊ द्या, सगळ्या संकटाला निदड्या छातीनं सामोरं जाऊ आम्ही. इतकं सक्षम बनवून ठेवलं आम्हाला. पण एवढी संकट पार करू, ज्या बापाच्या आधारावर आम्ही संकटाला तोंड देत होतो, फक्त आता तो आधार आमच्या खांद्याला हात ठेवणारा आणि आशीर्वादाची थाप आता आम्हाला जगाच्या बाजारात कुठंच दिसणार नाही. हे जीवनातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. ज्यावेळी बापाचे कष्ट आठवतात ना, अक्षरशः असा 2 महिन्यातलं एकही क्षण जात नाही की ज्या क्षणी बापाचे कष्ट आमच्या डोळ्यासमोर आम्हाला आठवत नाही. आयुष्य कष्टात गेलं माईबाप. आता सुखाने बसून खायचे दिवस आले तर पांडुरंगाने आयुष्यच ठेवलं नाही. या 2 हाताने बापाचा सत्कार करावा, बापाची सेवा करावी. पण माझ्या आयुष्यातलं दुर्दैव, या 2 हाताने मला बापाचं पिंडदान करायची वेळ या वयात आली. यापेक्षा आयुष्यातलं दुर्दैव दुसरं काय असू शकतं. आता किती कोटी रुपये होतले म्हणजे जगाच्या बाजारात मला गेलेला बाप परत विकत घेता येईल. कोणत्या कोपऱ्यात जाऊन मी टाहो फोडला आणि बापाच्या नावाने ओरडले म्हणजे गेलेला बाप मला परत घेता येईल. रुसून गेलेली व्यक्ती 10-5 वर्षांनी परत येईल म्हणून तिची वाट पाहता येते. पण काळाच्या आड, पडद्याच्या आड, मातीच्या आड गेलेली व्यक्ती पुन्हा परत येईल याच्यासाठी तिची कोणतीच वाट राहत नाही गडे. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ